अतिवृष्टीमुळे 1.5 एकर शेतातील कपाशीचं पीक वाया गेल्यानं शेतकऱ्यानं आत्महत्या केली। 38 वर्ष शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील लोहगाव इथली आहे। रमेश कळसकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे। हाती आलेलं पीक वाया गेल्याचं पाहून रमेश नैराश्यात गेला। घरी कोणीच नव्हतं आणि त्यानं साडीच्या साहाय्यानं गळफास घेतला। या शेतकऱ्याच्या शेतात अजूनही पाणी साचलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। गेल्या 8 दिवसांपासून मराठवाड्यात ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय आणि आता हा शेतकरी टोकाचं पाऊल उचलतोय। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील लोहगाव इथे आहे आणि लोहगाव येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। त्याचं कारण होतं, जेव्हा शेतात गेला तेव्हा गुडघाभर पाणी होतं। आधीच लोकांचं देणं होतं आणि अशात आता 8 दिवस झाले बघा, अजूनही या शेतामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सगळं विदारक चित्र पाहून तो खचला। कारण आता लोकांचं देणं होतं, आधीच मायक्रोफायनान्सचे पैसे देणं होतं, कर्ज झालं होतं, पीक लावण्यासाठी हात उसने पैसे घेतले होते। मात्र आता लोकांची देणी कुठून द्यावी याची चिंता होती आणि त्यानंतर रमेश कळसकर यांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं। आता हे सगळं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे, उघड्यावर आलेलं आहे। कारण घरात तेवढेच एक जे आहे तर घर चालवणारे, उदरनिर्वाह करणारा व्यक्ती होता। आई आहे घरात, 2 मुलं आहे, पत्नी आहे, भाऊ आहे। हा सगळा संसार गाडा आता कसा चालणार असा प्रश्न या कुटुंबाला पडलेला आहे। मात्र या अतिवृष्टीने कळसकर यांचा बळी घेतलाय आणि कळसकर यांच्यासारखे अनेक शेतकरी या मराठवाड्यात या अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले। त्यामुळे आता सरकारने या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे। मोहसिन शेख, NDTV, पैठण, संभाजीनगर।